शिवसेना एकनाथ शिंदे गट की कर्मठ महिला नगर सेविका अंजलि नाइक के अथक प्रयासों से चेंबूर वाशिना का क्षेत्र में एक भव्य छतरी वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें इस आयोजन में 2000 से अधिक वरिष्ठ नागरिक, जिनमें महिलाएं और पुरुष बड़ी संख्या में शामिल थे, सभी को बरसात से सुरक्षा के लिए निःशुल्क छतरियां वितरित की गई। कार्यक्रम में शिवसेना एकनाथ शिंदे गट के कई वरिष्ठ नेता, कार्यकर्ता एवं समाज सेवी उपस्थित रहे। सभी ने नगर सेविका अंजलि नाइक के इस पहल की सराहना करते हुए उनका आभार व्यक्त किया। नेताओं ने कहा कि अंजलि नाइक जैसे जनप्रतिनिधि समाज के लिए प्रेरणा है, जो केवल चुनाव के समय नहीं बल्कि हर परिस्थिति में नागरिकों के साथ खड़ी रहती हैं। इस छतरी वितरण के माध्यम से न केवल नागरिकों को राहत पहुंचाई गई, बल्कि शिवसेना के जनसेवा के दृष्टिकोण को भी सशक्त रूप से प्रस्तुत किया गया। नगर सेविका अंजलि नाइक ने इस अवसर पर कहा कि वरिष्ठ नागरिक समाज की नींव हैं, उनकी सेवा और सुरक्षा मेरी प्राथमिकता है। भविष्य में इस प्रकार के उपक्रम लगातार किए जाएंगे। यह कार्यक्रम क्षेत्र में चर्चा का विषय बना हुआ है और लोगों ने इसे जनसेवा का बेहतरीन उदाहरण बताया है। माननीय हिंदुत्व सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आणि माननीय आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेमापोटी सहकार्याने आजचा आपला हा कार्यक्रम आपण ज्येष्ठ नागरिक छत्री वाटपाचा कार्यक्रम घेतो। मला खूप जणांचे मेसेज आले होते की असं बॅनर लावून किंवा असं करून काय होत नाही, नागरिक काय म्हातारे लोक तिथपर्यंत येणार नाही, पण मला असं वाटतं माझ्यावर ज्या लोकांचं प्रेम होतं ते माझ्या इथपर्यंत पोहोचले। आपण आज बघू शकताय की कारण आपण मुलांना पिकनिकला पाठवतो, क्रिकेटचे सामने, व्हॉलीबॉलचे पण सामने झाले, परत पुन्हा महिलांसाठी कार्यक्रम होत राहतात, विद्यार्थ्यांसाठी वह्या पाठप वगैरे हे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात, परंतु ज्येष्ठ नागरिकांना कोणी लक्ष देत नाही आणि म्हणून हे लक्षात घेता आज ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण हा छोटासा कार्यक्रम घेतलाय छत्री वाटपाचा। मी 2017 पासून इथे निवडून आली आहे, पण मला असं वाटतं मी नगरसेवक न राहता यांच्या सर्वांची सामान्य जनतेची सामान्य कार्यकर्ता आहे आणि नगराचा सेवक आहे, म्हणून मी कुठलाही जात पात धर्म नाही किंवा कुठलाही पक्ष न बघता, मग तो काँग्रेसचा असू दे, राष्ट्रवादीचा असू दे, शिवसेनेचा असू दे, भाजपचा असू दे, आरपीआयचा असू दे किंवा कोणीही, सर्वसामान्य माणसाच्या सेवेसाठी मी उपलब्ध आहे, ही माझी मानसिकता आहे आणि यापुढे मी असंच काम करत राहील। सगळ्यांच्या नगराच्या सेवकासाठी मी आहे आणि यापुढे मी अशाच प्रकारे काम करणार आहे। आज तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल मी खूप आभार मानते सगळ्यांचे। बघितलं होतं तुम्ही दिवस तुम्ही आजारी झाला होता, काय सांगणार, ती कशी आठवण आहे? आणि प्रश्नच नाही, त्यावेळी भरपूर कामं केलं आणि ही जी आज तुम्ही वास्तू बघत आहात, या वास्तूतच आपण जवळजवळ मी 3,72,735 लोकांना इथे कोविडचं वॅक्सिन दिलं आणि नागरिकांसाठी मग भाजी वाटप असू दे, धान्य वाटप असू दे, अन्नधान्य वाटप असू दे, ते सगळं तर आपण लोकांना केलं, परंतु आपण ह्या लोकांना पण मदत केली की जे प्रथम याच्यात होते, मग पोलीस असू दे, हॉस्पिटलचे नर्स, डॉक्टर, वेगवेगळ्या ज्या विभागातले होते, पत्रकार बांधव असू दे, आपण सगळ्यांना मदत केली कारण हे आपलं कर्तव्य होतं आणि हे काम करता करता आम्हाला माहिती होतं की आम्हाला पण एकदा कोविड होणार, पण माझ्यामुळे माझ्या घरच्यांना खूप त्रास झाला, माझ्या मिस्टरांना कोविड झाला आणि देवाच्या कृपेने आपण चांगलं काम केलं म्हटलं, त्याच्यानंतर आम्ही सुखरूप बाहेर पडलो। सर्व नेत्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे की मताचा पण पाऊस पडू दे आणि काही एकदा परत महानगरपालिका बघा काय नशिबात लिहिलेलं असेल ते होणार। आपण कुठल्याही अपेक्षेने काम करत नाही, समाजासाठी माझा जन्म झालाय असं मला वाटतं आणि समाजाची सेवा करणे हे माझं कर्तव्य आहे आणि त्याच हिशोबाने मी नागरिकांसाठी 24 तास अवेलेबल असते। लोक मला कोणीही कुठल्याहीसाठी मग ॲडमिशन असू दे, डॉक्टरांचं काय असू दे, कशासाठी मला फोन करतात, वैयक्तिक काही असेल कोणाचे वाद भांडणं तेही मिटवण्याचं मी काम करते आणि मी देवापुढे एवढीच प्रार्थना करते की मला स्वतःला चांगलं आयुष्य जगू दे आणि कुठलीही लालच न ठेवता समाजासाठी काम करण्याची मला शक्ती दे। मी आई भवानी पुढे प्रार्थना करते की माझ्या वार्डातील सर्व नागरिकांना सुख समृद्धी, भरभराटी आणि निरोगी असे आयुष्य लाभू दे, त्यांना भरभराटी येऊ दे, कुठलीही अडचण त्यांना येऊ देऊ नको आणि कुठल्याही अडचणीत मी त्यांच्या सोबत राहील, मलाही कुठली लालसा नको एवढी मी देवापुढे प्रार्थना करते। धन्यवाद। आज या ठिकाणी या विभागाच्या माजी नगरसेविका सौभाग्यवती अंजलि नाईक यांनी छत्री वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला
आणि त्याकरता या विभागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण सगळे लोक या ठिकाणी छत्री वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. गेली 5 वर्ष अंजली नाईक या विभागाचं नगरसेविका म्हणून नेतृत्व करत असताना तिने या विभागात प्रचंड कामाचा डोंगर उभा केलेला आहे आणि त्याचं प्रेम म्हणून त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आज सगळे या विभागातील नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अंजली नाईकनी या ठिकाणी प्रस्तावना करत असताना गेल्या 5 वर्षात केलेल्या कामाचा सर्व आराखडा या ठिकाणी वाचून दाखवला आहे. ती निवडणुकीला सामोरं जात असताना तिने लोकांना जी आश्वासनं दिली होती ती सर्व आश्वासनं मागील 5 वर्षात तिने पूर्ण केलेली आहे आणि उर्वरित तिचं जे काय काम राहिलेलं आहे ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या विभागात तिने कामाची सुरुवात पुन्हा एकदा केलेली आहे. या विभागात असलेल्या MMRDAच्या इमारतींचं पुनर्रचना करण्याचं काम या ठिकाणी ती मोठ्या प्रमाणात तिने हातात घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे म्हाडाच्या इमारतींच्या रिपेरिंगचं कामसुद्धा तिने हातात घेतलेलं आहे. शेवट लाईनचं कामसुद्धा तिने हातात घेतलेलं आहे आणि निश्चित येणाऱ्या निवडणुकीपर्यंत ही सगळी कामं ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण ही अंजली नाईक आहे, जे बोलते ते करून दाखवते. त्याची प्रचिती या विभागातील जनतेने घेतलेली आहे आणि शिवसेनेची नगरसेविका कशी असते हे अंजली नाईकने दाखवून दिले. सर्व नेत्यांनी आशीर्वाद पण दिलेला आहे की मताचा पाऊस पण जरूर जरूर नगरसेवकला परत एकदा जरूर, कारण तिने जी कामं केलेली आहेत त्या कामावर या विभागातील नागरिक प्रचंड खुश आहेत आणि ते फक्त पाहतातच आहेत की केव्हा निवडणूक लागते आहे आणि अंजली नाईकच्या धनुष्यबाण या निशाणीवर आम्ही पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा या विभागातून नगरसेविका म्हणून जोरदार तिची मिरवणूक आम्ही काढणार. आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने हे कामं सगळे करत आहेत आणि अंजलीताई ही नवीन नाही आहे, ही जुनी कार्यकर्ते आपले आहेत आणि हे प्रचंड कामं करते. आता प्रत्येक ठिकाणी मी तिथे जाते नारळ फोडायला, ह्यांची गर्दी ही अशीच असते प्रत्येक ठिकाणी आणि जे उद्घाटन घेते जे काही कार्यक्रम बोला, आज बघा किती गर्दी झालेली आहे. ही यांची पोचपावती आहे अंजलीताईंची आणि ह्या अशी कामं करणार नक्की निवडणुकीमध्ये आपण अव्वल आपण हे येणार निवडून येणार. काय बघता त्यांच्या कामाकडून कामा बघून काय सांगतात, काय तुम्हाला वाटतं की त्यांचं मत त्यांना हे जे लोक आले मतामध्ये होणार परिवर्तन होणार? आता बघा तुम्ही स्वतः बघतायत आणि आपण सगळ्यांना दाखवतो, आपण कामं करतोय. पदं घेऊन बसतो नाही आपण. नगरसेविका आहे ती प्रचंड एक दिवसही घरात नाही आहे, ती प्रचंड गल्ली गुलाबची कामं तिथे सुरू आहेत. गटार नाले पूर्ण साफसफाई नाही आहे आणि तिथे ठामपणे विचार केल्याच अंजलीताईंनी तर ते जिंकून येणारच. लोकांना सध्या विकास महत्त्वाचा आहे. पक्ष राजकारण हे लोकांच्या लक्षात नसतं. माझ्या घराचं काम कोण करतंय, माझ्या गटराचं काम कोण करतंय, मला पावसापासून माझं संरक्षण कोण करतंय, माझ्या मुलांच्या शिक्षणाचं कोण काम करतंय. त्या कामाचा विकासाचा मोठा व्यापक अशा प्रकारचा कार्यक्रम 5 वर्षामध्ये अंजलीताई यांनी राबवल्यामुळं त्यांचा उद्याच्या निवडणुकीमधला विजय हा निश्चित आहे. आणि आपण सगळे पत्रकार मंडळी गेल्या 5 वर्षामध्ये पाहतच आहात की त्यांचा प्रत्येक महिन्यामध्ये एक ना एक कुठेतरी कार्यक्रम होत असतो आणि ते लोकांच्या विकासच असतो. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केलं. अनेक सर्व पक्षातली लोक अंजलीताईंना मानणाऱ्यापैकी अनेक मी माणसं पाहतो, अनेक पदाधिकारी पाहतो की मॅडम तुम्हीच पाहिजे या ठिकाणी विकास करण्यासाठी. तेव्हा लोकांच्या ताकदीवरती लोकांच्या विश्वासावरती पुन्हा एकदा अंजलीताईंना निवडणूक सोपी जाईल असं मला स्वतःला वाटतं. काय वाटतं महायुतीचा महापौर बसेल का महानगरपालिका? निश्चितपणे यावेळी महायुतीचा महापौर बसणार आहे. रिपब्लिकन पक्षाची आमची बॅलन्स पॉवर मतं आहेत. ती बॅलन्स पॉवर मतं कुणाला आणायचं आणि कुणाला खाली बसवायचं हे निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होत असतं. त्याच्यामुळे माननीय नामदार रामदास आठवले साहेबांनी घेतलेला निर्णय आहे तो ज्यांच्या बाजूने असणार आहे त्याचाच महापौर निश्चित असणार आहे. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.